दापोलीमध्ये होमस्टे शोधत आहात तर तुम्ही योग्य व्हिडिओवरती क्लिक केला आहे। निसर्गाच्या सानिध्यात व कोकणाच्या कुशीत वसलेला हा असा होमस्टे दापोलीमध्ये ब्रह्मांड कॉटेजेस हा तुमच्यासाठीच आहे। नक्की या होमस्टेला व्हिजिट द्या। धन्यवाद। माझं नाव विशाल, ब्रह्मांड कॉटेजमध्ये आपलं स्वागत आहे। जर तुम्ही दापोलीला येण्याचा जर प्लॅन करत असाल तर ब्रह्मांड कॉटेज हे तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे। दापोली बस स्टँडला उतरल्याच्या नंतर 1 किलोमीटर अंतरावरती आपलं होमस्टे आहे, तर तुम्ही आपल्या होमस्टेला नक्कीच व्हिजिट करू शकता। आपल्या इथे 2 AC व 2 नॉन AC अशा रूम्सची सोय आहे। 15 ते 20 जण ॲट ए टाईम आपल्या इथे राहू शकतात। धन्यवाद। बघ पटापट बोलले, व्यवस्थित बोललो ना। जर तुम्ही 2 दिवसाचा प्लॅन करत असाल फिरण्याचा दापोलीमध्ये, तर केशवराजचं मंदिर आहे, विष्णूंचं पुरातन काळातलं मंदिर आहे, तिथे पण तुम्ही भेट देऊ शकता। त्याच्यानंतर मुरुडचा समुद्रकिनारा आहे, तसेच कर्दे समुद्रकिनारा आहे, लाडघर समुद्रकिनारा आहे, दत्ताचं मंदिर आहे लाडघरमध्ये, तिथेसुद्धा तुम्ही अवश्य भेट देऊ शकता। परशुरामाचं मंदिर आहे, त्याच्यानंतर तुम्ही दाभोळची चंडिका माता मंदिर, हरण्याचा सुवर्णदुर्ग किल्ला, आत्ताच त्याला जागतिक वारसा प्राप्त झालेला आहे, तसेच अंजरले कड्यावरचा गणपती इत्यादी विविध प्रकारची ठिकाणं आणि साईट सीन्स तुम्ही दापोलीमध्ये जर फिरायला येणार असाल तर तुम्ही निश्चितपणे करू शकता। आणि 2 दिवसाचा जर तुमचा प्लॅन असेल तर पूर्णपणे तुमचं स्टे आणि तुमचं व्हिजिटिंग पॉईंट्स हे 2 दिवसामध्ये कवर। जर तुम्ही बसने येण्याचा प्लॅन करत असाल पुण्यावरून वगैरे, तर तुम्ही सकाळी दापोलीला पोहोचता 5 ते 5:30 दरम्यान, तर आपल्याकडे अर्ली चेक इनची सुविधा पण उपलब्ध आहे। तसेच जर तुम्ही ट्रेनने येण्याचा विचार करत असाल खेडवरून, तर खेडला आल्याच्या नंतर तुम्हाला तिथून बस मिळेल आणि बसने तुम्ही दापोलीला येता। दापोलीला आल्याच्या नंतर तुम्ही बाय ऑटो किंवा वॉक इन असं एक 10 मिनिटाचं अंतर आहे। ऑटोने आलात तर 5 मिनिटं लागतात, चालत जर आलात तर 10 मिनिटं लागतात येण्यासाठी आपल्या होमस्टेमध्ये। तर तुम्ही अशा प्रकारे येऊ शकता ट्रॅव्हल करून। धन्यवाद। आणि तुम्हाला जर ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून बुकिंग करू शकता। तसेच तुम्हाला जर ऑफलाईन बुकिंग करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता। धन्यवाद।